एकीकडे राज्यात तापमानाचा पारा 40शी पार गेलाय तर दुसरीकडे अनेक भागांना पावसाने झोडपलंय। त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह कोकण आणि कल्याण डोंबिवली परिसरात आज पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या पातूर, नंदापूरसह विविध भागात पाऊस आणि गारपीट पाहायला मिळाली। नांदेड जिल्ह्यातल्या नरसी शहरासह आसपासच्या किनाळा, धुप्पा गावातही पावसाच्या सरी बरसल्या। तिकडे वाशिममधील मानोरा, मंगरुळपीर या तालुक्यातल्या काही भागात अवकाळी पाऊस झाला तर यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला। पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं। धाराशिवलाही पावसाचा तडाखा बसला। कळंब परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। तर कल्याण डोंबिवलीतल्या वांगणी परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर उकाड्याने हैराण झालेल्या अकोलेकरांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिलाय। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या कंझरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला तीळ, मूग आणि पालेभाज्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।